कोपरगाव नगर परिषद निवडणुकीचा रणसंग्राम सध्या सुरू आहे. जे उमेदवार आहे नगराध्यक्ष पदाचे असतील किंवा प्रभागातील जे उमेदवार आहे ते जोमाने प्रचार करत आहे. प्रचार आता शिगेला पोहोचलेला आहे. अवघे 2-3 दिवस आता प्रचाराचे बाकी आहे. शिवसेना शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत, माजी नगराध्यक्ष राहिलेले आहेत राजेंद्र झावरे, हे सध्या कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक 1-2 मध्ये जे आहे तर या ठिकाणी प्रचार करताय. अगदी सकाळपासून ते या ठिकाणी प्रचारासाठी निघालेले आहे. डोर टू डोर त्यांचा प्रचार सुरू आहे. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते देखील आहे. आज आपल्यासोबत राजेंद्र झावरे आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की नेमकं विकासाचं विजन काय आहे त्यांचं, आणि या मागील काळात ज्यावेळेस ते नगराध्यक्ष होते कोणकोणती विकासाची कामे त्यांनी केलेली आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. भाऊ, माय न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आपण जर बघितलं तर तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. मागील काळामध्ये देखील तुम्ही नगराध्यक्ष पद भूषवलेलं आहे. मागच्या काळामध्ये नेमकी काय काय कामं झालेली आहे आणि कोणती कामे घेऊन तुम्ही जनतेपर्यंत आता मतदारांपर्यंत पोहोचताय? मागच्या काळातले कामं जर सांगायचं ठरलं तर आपल्याला वेळही पुरणार नाही. परंतु जी महत्त्वाची कामं आहेत, महत्त्वाचं म्हणजे संत जनार्दन स्वामी सेतू म्हणजे आपल्या गोदावरी नदीवरील लहान पूल. म्हणजे पूर्वीच्या काळी कॉलेजला जायला किंवा बेटात जायला आपल्याला लहान पूल म्हणजे खाली पूल होता तो, आणि जर पाणी आलं तर प्रचंड त्रास व्हायचा. 4 किलोमीटर अंतर कापून आपल्याला मोठ्या पुलावरून जावं लागायचं. आणि जर पाणी जास्त आलं तर कधी-कधी विद्यार्थी-विद्यार्थिनी पण वाहून गेलेले आहे. आमच्या बरोबरचेच काही सहकारी आमचे विद्यार्थी मित्र वाहून गेलेले आहे. त्यामुळे कॉलेज जीवनापासूनच आमच्या मनात हे होतं का तो सेतू झाला पाहिजे मोठा. आणि मग पहिलं काम आम्ही ते केलं सीआरएफ फंडातून. तर सेतू बांधण्याचं काम केलं, आणि त्या कामासाठी स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील, परांदे साहेब सगळ्यांनीच अतिशय मोलाचं सहकार्य केलं. आपण जर बघितलं तर 2001 ची जी निवडणूक झाली होती, त्या निवडणुकीची आता पुन्हा एकदा जोरात चर्चा होते आहे. कारण तेच उमेदवार जे योगायोगाने समोर आलेले आहेत तुमच्या. हो. कसं पाहताय आणि काय त्या निवडणुकीची आठवण तुम्ही सांगाल? तर त्या काळी मी 31 मतांनी निवडून आलो होतो, आणि समोरच्या उमेदवारांनीच ऑब्जेक्शन घेतलं होतं. आधी सुरुवातीला 18 मतांनी विजयी झाला होता माझा. मग सुरुवातीला समोरच्यांनी ऑब्जेक्शन घेतलं का बाबा हे चुकीचं आहे, रिकाउंटिंग करा. मग ते रिकाउंटिंगमध्ये पुन्हा माझी मतं वाढली. त्याच्यामुळे जनतेचा विश्वास मी संपादन केला होता तेव्हा पण. जनतेला समाजकार्य करणारीच लोक पाहिजे होती. उगाच असे पंचतारांकित लोक नाहीच पाहिजे ना, आता पण नाही पाहिजे लोकांना. त्यामुळे तेव्हाही मी निवडून आलो होतो, आणि आताही पण मी निवडूनच येणार आहे. आपण जर बघितलं तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय की गोदावरी नदीवरील लहान पूल, अशी अजून कोणकोणती ठोस कामे आहे जे तुम्ही सांगू शकता? अजून आपण विस्थापितांना न्याय दिला. महत्वाचं म्हणजे बांगडी चाळ. तिथं कायम काही ना काही वाद व्हायचे. अतिक्रमण आलं का त्यांचे ते टपऱ्या उठायच्या, आणि सगळे मुस्लिम लोक होते बांगडी चाळीमध्ये. त्यांना पण विश्वास पटत नव्हता का बा आम्ही त्यांना उठवल्यावर जागा देऊ म्हणून. परंतु आम्ही फरांदे सरांना मध्यस्थी घालून ते बांगडी चाळीचं काम केलं, आणि आज तिथं भव्य संत ज्ञानेश्वर व्यापारी संकुल, संत तुकाराम महाराज व्यापारी संकुल उभं राहिलेलं आहे 20 वर्षापूर्वी. आणि आजही ते लोक तिथं व्यवसाय करतात, पोट भरतात. याचं आम्हाला समाधान आहे. आपण जर बघितलं तर तुम्ही गेली अनेक वर्ष शिवसेनेमध्ये काम केलं, ठाकरेंसोबत काम केलं, उद्धव ठाकरेंसोबत तुम्ही काम केलेलं आहे. परंतु ऐन निवडणुकीच्या वेळेस तुम्हाला त्या ठाकरे गटाकडून तिकीट नाकारण्यात आले आणि तुम्ही ऐन निवडणुकीच्या वेळेस शिंदे गटामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. तर नेमकं काय, कशा पद्धतीने आता तुम्ही नागरिकांना फेस करताय, काय सांगा? नाही, काही नाही. नागरिकांना व्यक्ती पाहिजे. पक्षाचा प्रभाव असतोच. पण आता उभाटाचं काय चाललेलं आहे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे शिंदे गटाचं त्यांचं धोरण, त्यांची विकासाची कामं, आणि त्या विकासाच्या कामं पाहूनच आम्ही आता शिंदे गटात प्रवेश केलेला आहे. आणि त्यांची साथ आता मोलाची राहील, कारण नगर विकास खातं त्यांच्याकडे आहे. पूर्वीच्या काळी आम्ही आता भाजी मंडईचा विषय आहे. भाजी मंडई ते म्हणजे कार समाजाचे लोक जास्त आहेत त्याच्यात. त्या लोकांना पण तसंच वाटत होतं का बा आम्हाला जागा नाही भेटणार. परंतु आम्ही सगळ्यांना तिथं बसण्यासाठी ओटी दिली. आज किती पाऊस आला किंवा काही जरी झालं तर आज त्यांचा व्यवसाय रात्री 12-12 वाजेपर्यंत भाजीपाल्याचा व्यवसाय चालतो इथं. त्यामुळे विकासाच्या कामाला लोकं मतं देतात, आणि आता सुद्धा विकासाच्या कामावरच आम्ही भर दिलेलं आहे. मला काही कोणाच्या भैय्याची किंवा दादाची परवानगी घ्यायची गरज नाही कोणतंही काम करायला. त्यामुळे मला डायरेक्ट एकनाथ शिंदे साहेब आहे, ते भरपूर निधी देतील. आणि महत्वाचं म्हणजे या गावात विस्थापित भरपूर झालेले आहेत. अनेक लोकं गावं सोडून गेलेले आहेत. त्यांना कामधंदे नाहीयेत. आणि 10-10, 12-12 हजार रुपयावर ते पुण्याला काम करतात, कुठं मुंबईला काम करतात. त्याचं दुःख आपल्याला आहे का आपल्याच गावातले लोकं असे वाईट अवस्थेत जगतात. त्यामुळे प्रथम प्राधान्य आपण विस्थापितांना देणार आहे. त्यांच्यासाठी शॉपिंग सेंटर, आणि महत्वाचं म्हणजे खुले नाट्यगृहाची इतकी मोठी जागा आहे. तिथं जवळ-जवळ 60 ते 70 आपल्याला दुकानांचे गाळे होऊ शकतात, आणि ते आपण विस्थापितांनाच देणार.
कारण नगरविकास खाता आपल्याकडे असल्यामुळे विकास खात्याची परवानगी घेऊन ते आपण शहरातले जे विस्थापित झालेले आहे, ज्यांची ज्यांची इच्छा आहे तिथं ते गाळे घ्यायचे, त्यांना आपण तिथं सामावून घेणार. हो, आणि इतर ठिकाणी जरी जागा असल्या नगरपालिकेच्या किंवा खोका शॉप जिथे, जसं टिळकनगरमध्ये आपण खोका शॉप केली, त्याचप्रमाणे इतर ठिकाणी जिथं शक्य आहे, उदाहरणार्थ व्यापारी धर्मशाळेच्या तिथं खोका शॉप शक्य आहे, ते आपण करणार आहे. तिथल्या विस्थापितांना त्या जागा देणार आहे. त्यामुळे काय विकासाच्या कामाला लोक साथ देतील. त्यामुळे पक्षाचा काही एवढा प्रभाव. आता तुम्ही सांगताय की बांगडीचा जो विषय घेतला त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर संकुल तुम्ही उभारला, परंतु 2011 साली ज्यावेळेस अतिक्रमण या ठिकाणी उठलं, अनेक जण विस्थापित झाले, विस्थापितांचा तुम्ही आता मुद्दा मांडलेला आहे, त्यांचं पुनर्वसन करावे यासाठी 2016ची निवडणूक असेल, 19ची असेल, 24ची असेल, अनेक वेळा विस्थापितांच्या पुनर्वसनाचा मुद्दा प्रत्येक निवडणुकीमध्ये गाजतो, परंतु कोणीही अजून ते केलेलं नाहीये. तुम्ही कशा पद्धतीने करणार ते? बरोबर आहे. कारण ज्यांनी इथून मागे त्यांना आश्वासनं दिले, ते फक्त निवडणुकीपुरते दिलेले आहे. मी आश्वासन देत नाही, मी वचन देतोय. तर ते मी माझ्या पद्धतीने बरोबर मार्गी लावील. आता जसं बांगडी चाळीच्या लोकांना जागा दिली, तसं विस्थापितांना आपण राज्य सरकारची मंजुरी मिळते ना, जर आपण व्यवस्थित त्यांच्याकडे पुटअप केलं. आणि त्याच्यात राज्य सरकारचं काय असतं, फक्त त्यांना जागा उपलब्ध असली तर त्यांना, आणि जर विस्थापितांनी योग्य रक्कम भरली तर ते त्यांना पण जागा देतात. असं काही नाही का बाबा ते विस्थापितांना न्याय देणार नाही किंवा त्याचा लिलावच होईल. विस्थापितांना प्राधान्य देऊन इतर जे गाळे उर्वरित राहतील त्याचा लिलाव होईल. असं काही नाही का बाबा सगळेच लिलाव होतील. हो, आता या पुढील काळामध्ये तुमचं विजन काय आहे? कोपरगावमध्ये काय तुम्हाला असं विकासाची कामे आत्ता करायची आहे, जे तुम्ही विजन घेऊन तुम्ही पुढे निघालेले आहात, त्याचे ठोस कामे सांगा. आता महत्वाचं म्हणजे कोपरगावमध्ये भुयारी गटारीचा प्रश्न आहे. आता आम्ही इथं झोपडपट्टी तिकडे तिकडे फिरलो. अतिशय दुर्दैवी अवस्था आहे. सांडपाण्याची व्यवस्था नाही. जे पाणी नळाला येतं त्याला तोट्याने सगळं पाणी वाहून जातं, म्हणजे वाया जातं. 4-5 दिवसानंतर पाणी येतं आपल्या इथं. आता आपण तर 1 दिवसाआड पाणी त्याआधी पण दिलेले आहे. आता तर 5 नंबरचा तलाव झालेला आहे म्हणतात. त्याला पण एकनाथ शिंदे साहेबांनीच 131 कोटी रुपये दिले होते. तो तलाव झालेला आहे. त्याचा आपण वापर करू शकतो. पण दिवसाआड पाण्याचं नियोजन आपण 100% करू. त्याचबरोबर अजून कोणती विकासाची कामे आहेत जी करायची? अजून आता सगळ्यात महत्वाचं गोदावरी नदीवरील जो पूल आहे, त्या पुलाच्या दोन्ही बाजूने आपल्याला जसं वाढणे घाट आम्ही केला. वाढणे घाटावर आज तिथं सकाळी महिला योगासनाला जातात, माणसं फिरायला जातात, असे युवक बसलेले असतात संध्याकाळच्या वेळी आरामशीर. तर तिथे आपण लहान पूल ते मोठा पूल, म्हणजे संत जनार्दन स्वामी पूल ते मोठ्या पुलापर्यंत दोन्ही बाजूनी घाट आपण बांधणार आहे आणि त्याचं सुशोभीकरण करणार आहे. त्याचप्रमाणे जे आपले गटार पाणी वाहून जातं खंदक नाल्याला, आणि नाल्याचं पाणी याला मिळतं नदीला, ते अतिशय घाण पाणी ते वापर होतो त्याचा. त्याचप्रमाणे बेटातलं जे पाणी आहे, बेटातलं सांडपाणी ते सगळं नदीत येतं. आणि तिथंच महत्वाचं म्हणजे आपण गणपती असतील, गणपती विसर्जन करतो, तिथंच देवीचं विसर्जन करतो. याचं अतिशय दुःख आहे. त्यामुळे आपण त्या सांडपाण्याची त्याला एस-टी-पी प्लॅन्ट बसवून मोठ्या प्रमाणात बसवून ते सांडपाणी स्वच्छ करून तेच आपण नदीत टाकणार आहे. आणि ते पाणी सुद्धा आपण साचवणार आहे तिथं. जेणेकरून बुवा जसं आपण इतर हिल स्टेशनवर इकडे तिकडे पाहतो का बुवा बोटिंगचं आहे, लहान लहान बोटिंगचं हे असतं, ते आपण करणार आहे. त्या निमित्ताने लोकांना रोजगार पण मिळेल. जे आपण खाऊगल्ली वगैरे म्हणतो, तिथं मोठमोठ्या प्रमाणात म्हणजे घाट असा मोठा बांधणार आहे आपण. त्यामुळे तिथं खाऊगल्ली पण होऊ शकते आणि लोकांना फिरायला संध्याकाळच्या वेळी विशेष म्हणजे तिथं आपण लहान मुलांची खेळणी वगैरे सगळी व्यवस्था करणार. आपण जर पाहिलं तर या निवडणुकीमध्ये जवळपास 9 वर्षानंतर ही निवडणूक होते आहे आणि 2 जे प्रस्थापित नेते आहेत त्यांचे उमेदवार आहेत. त्याचबरोबर एक माजी नगराध्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहे. ज्या ठाकरे गटातून तुम्ही आला त्या ठाकरे गटाचा देखील उमेदवार आहे. कुणाचं आव्हान तुम्हाला वाटतं, काय सांगा? मला तर आता कोणाचंच आव्हान वाटत नाही. त्यामुळे कारण शिंदे साहेबांची विकास कामं, आणि जरी काळे कोल्हेंचे उमेदवार असले, मी त्यांना पक्षाचं मानणारच नाही. ते काळे कोल्हे व्यक्तींचे उमेदवार आहे आणि ते काळे कोल्हे स्वतः उमेदवार नाही. त्यांचे प्रतिनिधी उमेदवार आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोलणार मी? त्यांना विकासाचा मुद्दा काय, आणि त्यांना प्रत्येक गोष्ट त्यांच्या बॉसला विचारावं लागेल. तसं मला काही कोणी बॉस नाही. मी माझा स्वतंत्र निर्णय घ्यायला, आणि त्या निर्णयाला शिंदे साहेब 100% विकासाचा निर्णय राहील, त्याच्यामुळे 100% मान्यता मिळून जाईल त्याला. आता बऱ्यापैकी तुम्ही कोपरगाव शहरामध्ये फिरलेला आहेत. काही लोकांशी तुम्ही संवाद साधलेला आहे, अनेक मतदारांशी. हां. काय त्यांनी समस्या तुम्हाला काही महत्त्वाच्या सांगितल्यात का? आणि कसा प्रतिसाद तुम्हाला लोकांचा समस्या मिळतो? म्हणजे लोकांच्या समस्या साध्या आहेत. लोकांना रस्ते, गटारी, पाणी, स्वच्छता ह्या मूलभूत गरजा आहेत त्यांच्या. डास फवारणी सुद्धा आता होत नाही. जवळ-जवळ 1 वर्ष झालं असेल डास फवारणी झालेली नाही. ह्या मूलभूत गरजा आहे. बाकी लोकांच्या त्यांना त्यांचे कष्ट करायचे असतात, त्यांचं पोट भरायचं असतं. पण नगरपालिकेचं कर्तव्य आहे का ह्या मूलभूत सुविधा त्यांना पुरवायच्या आहे. आणि त्या सुविधा आपण 100% आणि अतिशय व्यवस्थित
रीतीने मागं पण पुरवल्या होत्या 2031 साली आणि आता पण आपण पुरवणार. बाकी लोकांना फक्त नगरपालिकेत जाऊन त्यांची वेळेवर कामं झाली पाहिजे. जसं काय आता मृत्यूचा दाखला असतो किंवा जन्मतारखेचा दाखला असतो. लोकांना त्यासाठी चकरा मारायला लावतात. आता त्यावेळी आपण ते कॉम्प्युटराइज केलेलं आहे सगळं. ज्यांच्या जन्म मृत्यूच्या नोंदी होत्या त्या सगळ्या कॉम्प्युटराइज केलेल्या आहे. ते आपण नाव सांगितलं का त्यांनी क्लिक केलं का लगेच त्याचा दाखला मिळू शकतो. पण आज त्या कामासाठी सुद्धा लोकांना 8-8 दिवस चक्कर मारावं लागतात. त्यांना वर पैसे द्यावे लागतात. म्हणजे जी शासकीय फी सोडून वर ते कर्मचारी म्हणजे अतिशय बेबनशाही झालेली आहे. ती बेबनशाही आपण आले मोडून काढणार यात शंकाच नाही आणि लोकांना आणि विशेष म्हणजे आपण हेल्पलाईन चालू करणार. समजा एखाद्या ठिकाणी काही कचरा साठलेला आहे किंवा अजून जनावर मरून पडलेलं आहे किंवा अजून इतर गोष्टी असतात बऱ्याच पाणी होऊन जातं. पाण्याची पाईपलाईन फुटलेली आहे. तर लोकांना तिथं यायची गरज नाही. आपण त्या हेल्पलाईन नंबरवर जरी फोन केला त्यांनी, तर तिथं नगरपालिकेचा माणूस पाठवून त्याचं सगळं पाहणी करून आपण लगेच 24 तासाच्या आत शक्य झाल्यास ती समस्या आपण सोडवणार. आता नगराध्यक्ष पदाचा अनेक उमेदवार तुमच्या प्रभागामध्ये उभे आहे. काय तुम्हाला विश्वास वाटतो किती उमेदवार आणि विजयाचा काय विश्वास तुम्हाला वाटतो? विजय तसं तर मला तर वाटतं आमचे 26 उमेदवार सगळे निवडून आले पाहिजे. परंतु आता समोर बलाढ्य शक्ती आहे. धनशक्तीचा प्रचंड वापर चालू आहे आणि शेवटच्या दिवशी कोपरगावमध्ये प्रचंड पैशाचा महापूर येणार आहे आणि आमचे सगळे उमेदवार हातावरचे गोरगरीब होतकरू तरुण वर्ग आहे. त्यांना काही निवडणुकीचा अनुभव नाही. त्यामुळे किमान 26 पैकी आमचे 12 ते 14 तरी उमेदवार निवडून आले पाहिजे याची मला खात्री आहे. काय आव्हान तुमचं मतदारांना राहील? मतदारांना हेच आव्हान असेल जर मागच्या 10-15 वर्षाचा कालावधी पाहिला आणि ते जे आपले आता ज्यांना आपण निवडून दिलं त्यांनीच आपल्याला कशी वागणूक दिली, कसे हाल केले आपल्याला क्षुल्लक गोष्टीसाठी ते जर पाहिलं आणि एकही विकास नाही. तुम्ही 2001 ते 6 नंतर एक साधं शॉपिंग सेंटर सुद्धा बांधू शकले नाही ते. उलट आता म्हणतात 4,000 कोटी रुपये आणले. मला तर लय मोठा प्रश्न आहे 4,000 कोटी रुपये कुठे गेले ते? समजा तालुका उलटा पालटा होईल. मी तर म्हणतो जिल्हा उलटा पालटा होईल 4,000 कोटीमध्ये. पण इथं आता 4 कोटी रुपये जरी दिले मला, तर शहराचा विकास व्यवस्थित मी रस्ते, पाणी, गटारी व्यवस्थितपणे करू शकतो. 4,000 कोटी जर माझ्या हातात आले, तर काहीचे काही करून दाखवीन मी. नक्कीच. नक्कीच हे होते राजेंद्र धावरे शिवसेनेकडनं जे आहेत नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. त्यांनी 2001 ते 6 पर्यंत 5 वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळामध्ये काय काय विकासाची कामे केलेली आहे, जे ठोस कामे आहेत त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याचं नेमकं काय कारण आहे, काय विकासाची कामे करायची आहे, विस्थापितांचं पुनर्वसन असेल किंवा जे नगर परिषदेमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे, जे बेबंदशाही त्यांनी शब्द वापरला, बेबंदशाही सुरू आहे, ते बंद करण्यासाठी कुठेतरी आम्ही प्रयत्न करू असंच या ठिकाणी राजेंद्र धावरे यांनी सांगितलेलं आहे. आणि आम्हाला जर 4,000 कोटीपैकी 4 कोटी जरी दिले असते तरी आम्ही विकास करू अशा पद्धतीचं देखील वक्तव्य या ठिकाणी राजेंद्र धावरे यांनी केलेलं आहे. आता त्यांचा प्रचार जोमाने सुरू आहे आणि येणाऱ्या 2 तारखेला मतदान होणार आहे. आता 2 तारखेच्या मतदानामध्ये कोपरगावकर नेमकं कुणाला कौल देणार आणि 3 तारखेला काय निकाल लागणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कॅमेरा पर्सन विशाल लोंढेसह मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.